बऱ्यापैकी कैद्यांच्या नातेवाईकांना माहीत आहे की कशा प्रकारे ऑनलाईन कैद्यांना भेटायचं आणि त्याची माहिती वगैरे कशी भरायची. परंतु तरी सुद्धा आपण बघतो की जेलसारख्या ठिकाणी, उदाहरणार्थ येरवड्यासारख्या ठिकाणी बऱ्यापैकी 2-2 तास रांगेमध्ये उभा राहून नातेवाईकांना नंबरसाठी, कैद्यांना भेटण्यासाठी, मुलाखतीसाठी जावं लागतं. तर सरकारनं आता नवीन एक ॲप काढलेला आहे, जे एलेन सेक्युर्ड ॲप, जे आपल्याला गुगल स्टोअरमध्ये जवळजवळ सगळ्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. त्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून आपण त्या एलेन सेक्युर्ड सोल्युशन नावाच्या ॲपमध्ये ते डाउनलोड करू. प्रथमतः ॲप डाउनलोड करा, ते इन्स्टॉल करा. परत त्या ॲपमध्ये जी माहिती आहे ते टाईप करा वर दिल्याप्रमाणे, आणि जेल प्रशासनाने जे काही नंबर दिला असेल किंवा कैद्यांनी जे काही ओटीपी दिला असेल तो ओटीपी टाका. हा दुसरा टप्पा. त्याच्यानंतर तिसरा, की याच्यामध्ये ओटीपीद्वारे लॉग इन करा, तुमचा मोबाईल नंबर टाका, ओटीपी सेंड करा आणि त्याचं व्हेरिफिकेशन करा. चौथा टप्पा, त्या ॲपमध्ये कॅमेरा वगैरे जे काय असतील, कॉन्टॅक्ट, स्टोरेज, या सगळ्यांना परमिशन द्या, म्हणजे त्यांना परवानगी द्या की पुढे नेक्स्ट होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मेन मेनूमध्ये प्राप्त व्हा, म्हणजे मेन मेनूमध्ये तुम्ही जावा. ही 5वी स्टेप. याच्यामध्ये आपल्याला कैद्याकडून पासवर्ड वगैरे मिळेल, जो PRN नंबर मिळेल, PRS नंबर मिळेल, तो नंबर टाकून आपण घर बसल्या आतील कैद्यांना भेटू शकतो. आता काय होतंय की समजा एखादा आरोपी सोलापूरचा असेल, तो येरवडा जेलमध्ये असेल, पुण्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलं जातं, किंवा पुण्याचा आरोपी नंदुरबारला ट्रान्सफर केला जातो. अशा वेळेस 2-2, 3-3 दिवस जाणे येण्याचा, तसेच तिथं जाऊन 2-2 तास थांबण्याची गरज नाही. या एलेन सेक्युर्ड सोल्युशन या ऍपद्वारे आपण कैद्यांना तिथं न जाता फिजिकली आपण त्यांना भेटू शकतो. बऱ्याच लोकांना या गोष्टीबद्दल माहिती नाही आणि त्यामुळं सदरील ही माहिती मिळावी. तसेच या ऍपचा पुरेपूर चांगला फायदा घेऊन आपण आरोपींना, कैद्यांना जेलमध्ये न जाता भेटू शकतो. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.